आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भावनिक बुद्धिमत्ता याबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहोत. औचित्य असं आहे की 6 जूनला दरवर्षी जागतिक भावनिक बुद्धिमत्ता दिवस साजरा केला जातो. वर्षातील 6व्या महिन्यातल्या 6व्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो आणि हा दिवस निवडण्याचं कारण म्हणजे न्यूरोसायन्सनुसार भावना निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियेवर प्रक्रिया होऊन ती शरीरात शोषली जाण्यासाठी सुमारे 6 सेकंद लागतात असं न्यूरोसायन्सचं म्हणणं आहे. या 6 सेकंदाच्या वेळात आपल्या भावनांचं मूल्यांकन करून आपण अविवेकी प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्यासाठी हा वेळ वापरावा याची आठवण करून देण्यासाठी ही तारीख निवडली असावी. भावनिक बुद्धिमत्तेचे जे मुख्य घटक आहेत ते आधी आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे आत्मजागरूकता, सेल्फ अवेअरनेस, स्वतःच्या भावना ओळखणं ही अगदी महत्त्वाची आणि पहिला घटक या भावनिक बुद्धिमत्तेचा येतो. दुसरं म्हणजे स्वनियमन म्हणजे सेल्फ कंट्रोल, आवेशपूर्ण भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं हे भावनिक बुद्धिमत्तेसाठी गरजेचं असतं. तिसरं आंतरिक प्रेरणा, काहीतरी उद्दिष्ट साध्य करण्याची आंतरिक प्रेरणा असणं आणि त्यातून स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणली जायला हवी, ही भावनिक बुद्धिमत्तेचा हा पण एक महत्त्वाचा घटक आहे. परानुभूती म्हणजे एम्पथी, इतरांच्या भावना जाणून घेता यायला हव्यात. चौथं म्हणजे सामाजिक कौशल्य, नातेसंबंध जपणं, सामाजिक बांधिलकी जपणं, अचूक आत्मपरीक्षण करून सुसंवाद करता येणं हे भावनिक बुद्धिमत्तेसाठी महत्त्वाचं असतं. आणि एक महत्त्वाचा घटक म्हणजे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. तर भावनिक बुद्धिमत्ता ही या सर्व मुख्य त्याचे हे घटक आहेत. आणि भावनिक बुद्धिमत्ता ही जन्मताच असते का? तर नाही, ती जोपासली जाते आणि आपल्याला ती जोपासता येते. यासाठी प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देण्याची आपण सवय करायला हवी. समोरच्या व्यक्तीला ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. लिसनिंग स्किल ही अतिशय महत्त्वाची असते. त्याचा विचार, त्याच्या भावना जाणून घेऊन समजून घ्यायला हव्यात. आपले वर्तन कसे आहे याचाही रोजच्या रोज आपण आढावा गेलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला आपल्यामध्ये सुधारणा करणं शक्य होतं. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय असा जर आपण विचार केला तर सोप्या भाषेत सांगायचं तर भावना आणि बुद्धी यांचा मेळ, यांचा संगम म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. कोणतेही महत्त्वाचे निर्णय आपण बुद्धीच्या बळावर घेत असतो. खरं तर भावना समजून घेण्यासाठी तसेच भावनांचं नियंत्रण करण्यासाठी बुद्धीचा वापर होत असतो. आपण आपल्या भावना जाणून घ्यायला हव्यात. इतरांच्या भावना समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम आपल्या भावनांची जाणीव असणं अतिशय गरजेचं असतं. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनांचा बुद्धीने वापर करणं होय. आपण आपल्या भावना, त्या भावनांच्या छटा समजून घ्यायला हव्यात. आपल्याला कोणती भावना आहे, समजा आनंद झाला आहे, दुःख झालं आहे, पण मग ते आनंदाची कुठली छटा ह्यावेळी आहे ही सुद्धा आपण जाणून घ्यायला हवं. म्हणजे मग त्यातून आपल्याला जास्त प्रगती करता येते. भावना जाणून घेऊन भावनिक बुद्धिमत्ता आपली वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आपण समाजात बघतो की शैक्षणिकदृष्ट्या बुद्धिमान असलेली व्यक्ती जीवनात यशस्वी होतच असं नाही. 10वीत बोर्डात पहिला आलेला, 12वीत बोर्डात पहिला आलेला किंवा ग्रॅज्युएशनमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, पण तो जीवनात त्याच्या यशस्वी असतोच असं नाही. हे असं का होत असेल तर यशस्वी होण्यासाठी भावनिक विकास होणं गरजेचं असतं. भावनिक बुद्धिमत्तेचे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजतात, तसेच भावनेचे नियोजन करणं किंवा नियमन करणं हे शक्य होतं. आपल्या भावनांचे प्रकटीकरण सभोवतालच्या माणसांचा विचार करून करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि हे समजू शकण्याची जी क्षमता आहे, पात्रता आहे, ती भावनिक बुद्धिमत्तेमुळे येते. आणि ह्यालाच करतं भावनिक बुद्धिमत्ता असंही आपल्याला म्हणता येईल. भावनिक बुद्धिमत्ता आपल्या शाळा कॉलेजच्या मार्कशीट्सवर दिसत नाही. यशाच्या समीकरणात भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची असते. इंटेलिजंट क्वोशंट म्हणजे जो जनरली आपण आतापर्यंत बुद्धिमत्ता चाचणीसाठी जो बुद्ध्यांक तपासला जातो तो, आणि EI म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता, हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत.
आपली वैयक्तिक आणि सामाजिक क्षमता ही आपली प्रेरणा ठरवते. सेल्फ अवेअरनेस ही भावनिक बुद्धिमत्तेची पहिली पायरी आहे. पुढची पायरी म्हणजे भावना नियमन करायला शिकणं. इतरांना आपण प्रभावीपणे समजू शकणं म्हणजे इतरांच्या भावना विचार समजून घेणं ही तिसरी पायरी. आणि चौथी पायरी म्हणजे इतरांना आपल्याला जे म्हणायचं आहे ते पटवून देता येणं किंवा चांगली नाती निर्माण करता येणं. तशा या 4 टप्प्यांमध्ये भावनिक बुद्धिमत्ता ही जोपासत असते किंवा वाढत असते. आपल्या शिक्षणात केवळ विविध विषय शिकवले जातात. ते तसं न होता त्याबरोबर भावनिक ताकदीचा विकास हा व्हायला हवा. आपण आपल्या मुलांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवायला हवं. होतं आहे काय की शिक्षणात आपण विषय शिकवतोय पण भावना विकास करताना आपण कुठेतरी मागे पडतोय का काय याचा विचार व्हायला हवा. भावनिक बुद्धिमत्ता ही एक कला आहे. ती आपल्याला शिकता येते. ही खूप चांगली गोष्ट आहे कारण ही आपण डेव्हलप करू शकतो. भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला आनंद, यशस्वी आणि समाधानी देणारा असतो. ही कला आत्मसात करण्यासाठी आपण आपल्या भावना जाणून घ्यायला हव्यात. मी म्हटलं की भावनिक बुद्धिमत्ता ही कला आहे, ती आपण जोपासू शकतो, शिकू शकतो. तर कशी शिकायची? तर सर्वात पहिली पायरी म्हणजे आपण स्वतःला जाणून घेणं. सेल्फ अवेअरनेस मगाशीच आपण बघितलं. स्वतःच्या भावना समजून घेणं ही त्याची पहिली पायरी आहे. त्यानंतर माझ्या ज्या काही चुका होत असतील त्या मान्य करू. ॲक्सेप्टन्स, आपल्या ज्या काही चुका होत असतील त्या मान्य करू आणि त्याची जबाबदारी आपण स्वतःवर घेऊ. या चुकांची किंवा काय जे झालं असेल त्याची स्वतः जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे आणि प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्यायला शिकावं. यातून मग आपली भावनिक बुद्धिमत्ता ही जोपासली जात असते. भावना आपल्याला दुबळे बनवत नाहीत तर त्या भावनांच्या आधारेच आपण यशस्वी बनू शकतो. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की भावनेच्या भरात, भावनेच्या आहारी जाणं चुकीचं आहे. पण भावना जाणून घेऊन भावनिक बुद्धिमत्तेच्या आधारावर त्या भावनांचा बुद्धीने वापर करून जर आपण त्या योग्य प्रकारे वापरल्या तर त्या आपल्याला यशस्वी बनवायला त्याची ताकद असू शकते. ॲरिस्टॉटलने म्हटलं आहे, योग्य माणसावर योग्य वेळी, योग्य कारणासाठी आणि योग्य प्रकारे रागवणं अवघड असतं. किती ॲप्ट गोष्ट आहे हे ॲरिस्टॉटलने लिहिलेलं आहे. योग्य माणसावर योग्य वेळी, योग्य कारणासाठी आणि योग्य प्रकारे रागवणं अतिशय अवघड असतं. म्हणून केवळ शैक्षणिक बुद्धिमत्तेकडे लक्ष न देता आपण बौद्धिक, भावनिक बुद्धिमत्तेचा विकास व्हायला लक्ष पुरवायला हवं आणि तरच ती व्यक्ती आनंदाने आणि यशस्वीपणे जगू शकेल. मला असं वाटतं की आपल्याकडे काय होतं की सिव्हिलायझेशन हॅज बिकम इंटेलेक्च्युअली ॲडव्हान्स्ड. सिव्हिलायझेशन खूप बुद्धी असं करून खूप ॲडव्हान्स होतं आहे पण इमोशनली अनट्रेन्ड राहतं. भावना त्यात विसरल्या जात आहेत. आपण आपल्या मुलांना स्पर्धेत जिंकण्यासाठी पैसा कमवण्याचं शिकवतो पण त्यांना त्यांच्या भावनांचं नियमन कसं करायचं, प्रलोभनांना बळी कसं पडायचं नाही हे आपण शिकवायला कुठेतरी फेल होत असावं. आणि म्हणून मग मुलं पुढे जाऊन ॲडिक्शनला किंवा वेगवेगळ्या वाईट गोष्टींना, प्रलोभनांना बळी जात असावेत. म्हणजे आता ही भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला जेव्हा जोपासायची आहे त्यात आपल्याला काही काही गोष्टी परंपरेने पण आहेत त्या आपल्याला उपयोगी पडण्यासारख्या आहेत. म्हणजे डिलेड ग्रॅटिट्यूड जे आहे, म्हणजे देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण प्रसाद खायचा नाही, ह्या थोडंसं डिलेड ग्रॅटिट्यूडसारखं आहे. थोडंसं संयम आपल्याला त्यातून शिकता येतं. सजगतेने जगणं, माइंडफुलनेस जगणं किंवा एम्पथी असणं, हे या सर्व ज्या गोष्टी आहेत या पद्धती जर आपण अवलंबवल्या तर त्यातून भावनिक बुद्धिमत्तेचा विकास हा नक्की होतो असं मला वाटतं. तर मंडळी, भावनिक बुद्धिमत्ताच्या दिवसानिमित्त आपण ही थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या तरुणांना, आजच्या मुलांना कुठे लॅकिंग होतं आहे ह्याचा आपण विचार करायला हवा. आपण स्वतःचा सुद्धा सेल्फ अवेअरनेसपासून सुरू करून एक एक पायरी पुढे जाऊन आपला भावनिक बुद्धिमत्ता आपली आपण जोपासू शकतो. ती पण आपण नक्की वाढवू शकतो. आपल्या मुलांना ती वाढवण्यासाठी मदत करू शकतो. तर हा दृष्टिकोन असणं महत्त्वाचं आहे आणि हे एकदा कळलं की आपल्या जीवनाची दिशा नक्कीच बदलू जाऊ शकते.
आपली मुलं किंवा आपण स्वतःसुद्धा यशस्वी होण्याकडे नक्कीच वाटचाल करू शकू. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला कधी केला आहे का, किंवा आता करायला विचार करायला उद्युक्त त्याच्यामुळे झालं का, हे नक्की कळवा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कळवा. आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नेहमीसारखं आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. आज इथे थांबूया, भेटूया नवीन विषयासह नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.